ग्राउंड चॅलेंजेस काय आहेत किंवा हाऊ इज द पॉलिसी हेल्पिंग हा सेक्टर ग्रो करण्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा ग्राउंड चॅलेंजेस काय आहेत ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? Ground challenges are implementation of whatever policies that have been made. आता फॉर एक्झाम्पल अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इट इज कंपल्सरी टू डू रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठल्याही बिल्डिंग मध्ये, त्याशिवाय तुम्हाला तुमची ओसी किंवा हे मिळत नाही. बरोबर. सो ऑन द ग्राउंड implementation and ensuring that those norms are met, not on paper but in spirit, so that people get the benefit. आता हे ग्राउंड वॉटर मुंबईत जर बघितलं तुम्ही फक्त तर 2,500 मिलीमीटर आपल्याला रेनफॉल मिळतं दरवर्षी, पण 90% जस्ट समुद्रात ते निघून जातं. तर आपल्याला हे रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय काही पर्यायच नाही त्याला. इन्फ्रास्ट्रक्चर जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण यूज केलं गेलं पाहिजे, खूप एफिशियंटली यूज केलं गेलं पाहिजे. मला वाटतं गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर एवढं आहे त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरीली केलं पाहिजे. ज्यांनी म्हणजे हे पॉलिसीज हे केले त्यांच्या बिल्डिंग्समध्ये पण ते पहिले दाखवलं गेलं पाहिजे, सो दॅट इट इज अ एक्झाम्पल फॉर अदर्स टू फॉलो. आपले एवढे मोठे ब्रिजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, आपले बाकीचे अजून असे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ज्याचे दोज कुड बी हार्वेस्टिंग स्पेसेस फॉर वॉटर, रेन वॉटर, बिकॉज वी गेट ऑलमोस्ट 2,000-2,500 मिलीमीटर रेनच्या पलीकडे. तर हे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन इज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंजेस, आणि त्याकरता गव्हर्नमेंट मशिनरीने कसं एफिशियंटली हे केलं करता येईल तेवढं जास्त फायदा पब्लिकला होईल. ग्रेट, थँक्यू.